नमस्कार शेतकरी मित्रांनो, महा-डी-बी-टी पोर्टल पुन्हा सुरू झाले आहे. तर ह्यामध्ये त्यांनी काही बदल केले आहेत. ज्यावेळेस तुम्ही अर्जदार म्हणून लॉग इन करता त्या ठिकाणी तुम्हाला आता फार्मर आय डी टाकायचा आहे. जो तुम्ही फार्मर आय डी काढला होता 11 अंकी फार्मर आय डी, त्या ठिकाणी तुम्ही टाकून OTP पाठवा. यावर क्लिक केल्यानंतर OTP येणार आहे आणि तो OTP टाकून तुम्ही आता लॉग इन करू शकणार आहे. परंतु तुमच्याकडे जर फार्मर आय डी तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही खाली दिलेले जे रेड अक्षरामध्ये दिले बघा, शेतकरी ओळख क्रमांक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा. यावर तुम्ही जर क्लिक केले तर या ठिकाणी तुम्हाला काय ते आधार नंबर टाकायचा आहे आणि आधार नंबर टाकल्यानंतर गेट OTP करायचं आहे. OTP टाकल्यानंतर तुमचा जो तुम्ही फार्मर आय डी काढलेला आहे त्या ठिकाणी तुमचा दिसेल, तर तुम्ही जाणून तिथनं घेऊ शकता. त्यानंतर महा-डी-बी-टी दुसरा बदल असा केला आहे की आता तुम्हाला तुमच्या प्राधान्य क्रमानुसार तुमचा नंबर लागणार आहे. पहिली कशी लकी ड्रॉ सिस्टीम होती, ते आता लकी ड्रॉ सिस्टीमच्या जागी जो प्रथम अर्ज करेन त्याचं निवड पहिली केली जाईल. अशा पद्धतीने त्यांनी केले आणि त्या पोर्टललासुद्धा मांडणी त्याच पद्धतीने त्यांनी केली. तर ह्या नंबरला बघा ग्रीन अक्षरामध्ये दिसते तर शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जाची तारीख व वेळेनुसार क्रमवार यादी, ह्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे, तुमचं गाव निवडायचं आहे, बाब ह्यामध्ये तुमचे म्हणजे यांत्रिकरण केले, फलोत्पादन का जात वगैरे ते आपण एकदा करून पाहू. जिल्हा सोलापूर, ह्या ठिकाणी तालुका निवडताना थोडा प्रॉब्लेम येतो. तर या ठिकाणी तुम्हाला काय लाभार्थी तपशील शोधा, ह्यामध्ये जिल्हा निवड करायचा आहे, त्यानंतर तालुका निवड करायचा आहे, तुमचं गाव निवड करायचं आहे, बाब प्रकार ह्यामध्ये कुठला तुम्ही कृषी यांत्रिकरण काही का कांतासारखे असेल तर फलोत्पादन निवडायचे, तुम्हाला सिंचन साधने सुविधा ड्रीप असेल तर निवडायचे आणि बाकीच्या योजनासाठी काय. तर इतर वर्गवारी SC ST आणि इतर निवडायचे यामधलं. तर ते शोधा तुम्ही केलं क्लिक तर यावर तुम्हाला तुमचा जो नंबर आहे, कितव्या नंबरला तुमचं नाव आहे त्या ठिकाणी तुम्हाला समजू शकणार आहे. ओके, अशा पद्धतीने तुमचं नाव दिसणार आहे. 1 नंबरला 2 नंबरला काय तुम्ही एक्सपोर्ट विथ PDF केलं आहे ग्रीन अक्षर बटन दाबून, तर ती PDF तुम्हाला मिळू शकते किंवा एक्सेलमध्ये यादी असेल तर एक्सेलमध्ये तुम्ही ते डाउनलोड करू शकता. हा एक त्यांनी बदल केला आहे. म्हणजे काय लकी ड्रॉच्या ऐवजी ज्यांनी पहिला अर्ज केला आहे त्याचं पहिलं नाव दिसणार आहे या ठिकाणी. यानुसार तुम्ही तुमचं कितव्या नंबरला नाव आहे ते तुम्ही चेक करू शकता. तर नुकतीच आता ड्रीपची निवड झाली होती शेतकऱ्यांची. अशा शेतकऱ्यांची कागदपत्रे करताना डॉक्युमेंट अपलोड करताना काही प्रॉब्लेम येत होते. तर अशा लोकांना आता ते अपलोड करताना येणार आहेत. तरीही तुम्हाला काही अडचण आल्यास ह्या ठिकाणी त्यांनी हेल्पलाईन नंबर दिला आहे 022 61 31 64 29. ह्या नंबरवर तुम्ही हेल्पलाईन नंबरवर फोन करू शकता. सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सोमवार ते शुक्रवार दरम्यान ह्या ठिकाणी ह्यांना हेल्पलाईन नंबर दिला आहे, त्यावर तुम्ही फोन करून विचारणा करू शकता. तर प्राधान्यक्रम दिल्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज करावे जेणेकरून तुमचा नंबर अगोदर लागेल, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. या ठिकाणी आणखी महा-डी-बी-टीने काय दिलं आहे, अर्जाची सद्यस्थिती तपासता येणार, तुम्हाला निधी वितरित लाभार्थीची यादी चेक करता येणार आहे, शेतकऱ्यांना केलेल्या अर्जाची तारीख आणि वेळेनुसार क्रमवार यादी ही पण पाहता येणार आहे. महा-डी-बी-टी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य नुसार निवड यादी ही तुम्ही किती क्लिक केलं तर पाहता येणार आहे. महा-डी-बी-टी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्यानुसार प्रतीक्षा यादी वेटिंग लिस्ट तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे. अशा बऱ्याचशा चेंजेससह महा-डी-बी-टीने त्या सुधारणा करत ती चालू केली आहे. अजून एक महत्त्वाचे आहे, ड्रीपसाठी ज्यांची निवड झाली अशा लोकांनी डॉक्युमेंट अपलोड करताना आधार कार्ड, बँक पासबुक 7, 12 आणि 8, जर शेतकऱ्याचा सामायिक उतारा असेल तर त्यांनी संमतीपत्र अपलोड करणं गरजेचं आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.